नमस्कार मित्रांनो, मी दीपक आप स्वागत करतो आपल्या कोकण जीवनशैली या यूट्यूब चॅनलच्या काना व्हिडिओमध्ये. आणि बघा, हा माझं घर आहे आणि हा घराचा माझ्या अंगण आहे. मग दाखवतो मला. हा घराचा अंगण आहे. इथे आहे ना, पहिली आमची बाग होती, मस्त फुलझाडं वगैरे, पपई, आबोली, जास्वंदी वगैरे सगळे झाडं लावायचं. पण आम्ही आता ते अंगण केलं आहे लादीचं आणि त्याच्यामुळे आता ते झाडं नाहीत. पण माझा विचार आला की आपण इथे काही झाडं लावूया फुलांची, जेणेकरून ते छान दिसायला. तर आता आम्ही थोडीशी बाग फुलवतो. इथे एक 5-6 कुंड्या आणले, त्या कुंड्यामध्ये झाडं लावतो आहे. इकडं मग मोठं बदामचं झाड आहे यांचा, इकडे आंबा आहे. तर तसं झाडं असलं तर बरं वाटतं, छान वाटतं. तर आम्ही चाललो आहे आमची बाग बनवायला. तर हे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एक बाग तयार करणार आहोत, ते दाखवतो तुम्हाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर जाऊया आता पहिलं माती आणायला, कारण माती तर आणावी लागेल. इकडे माती नाही, रोड पर कॉन्क्रीट झालं आमचं, गावाकडचा रोड आहे. तर मित्रांनो, आता आम्ही झाडं आणायला चाललो आहे. शेण आणि माती वगैरे आम्ही घेऊन आलो आहे. आता एका परसावामध्ये आहे ना, फुलांची झाडं आहेत, ती घेऊन येतो जरा, कारण माडी लागेल, अख्खी माडी. त्या फान तर जगत नाही. आणि तो बघा समोर एक तुला मोठे चिकू काढायला लागतील. हे निशा, चिकू झालेत मोठे मोठे, चिकू काढूया पहिले, नंतर झाड हे करूया. आमचंच झाड आहे तो चिकूचा, समोर आहे. अरे आज चिकू काढले तर पिकतील. बाई, हो बाई. मित्रांनो, सुंदर संध्याकाळ आपल्या गावची. आणि आपली कपिला का, या जा. तर इकडे या घरामध्ये आहे ना, एक माडी बघितली जास्वंदी आणि कढीपत्त्याची. तर पहिले ती घेऊन येतो पहिलं. आणि पपईचं झाड आहे यांच्याकडे मस्त असं. मित्रांनो, यांच्या घरात आम्ही आलो आहे बघा. सुंदर कोकणातली संध्याकाळ, आणि चुलीवर पाणी गरम होतं आहे. संध्याकाळच्या टायमाला हा नजारा प्रत्येक घरात तुम्हाला दिसेल. आणि याचा हा परसावा आहे. परसावात कुठे माडी दाखव, हा ती बघ भेटलीच. काहीतरी आण ना, खांदायला आण काहीतरी. मित्रांनो, ही बघा माडी आहे. ही कढीपत्त्याची माडी आहे आणि ही अख्खीची अख्खी सिंगल आहे. आणि हीच आम्ही घेऊन जाणार आहोत, कारण फान नेली तर जगणार नाही. आणि ही मोगड्याची कुठं आहे, हे बघा, हा ना, ही बघा, ही मोगड्याची माडी आहे. ही पण घेऊन जाणार. अख्खीची अख्खी काढायला लागेल तर ती जगेल, नाही तर अशी जगणारच नाही. जास्वंदीचा बुंदा पण केवढा मोठा आहे. आतमध्ये गेली होती. मोगरीच्या पेक्षा जास्वंद लावली तर जास्वंद तरी मोठं आहे. निघाली, अर्धेच तोडली वाटतं. नाही, मुलासकट निघाली. एक निघाली माडी, ठीक आहे. दुसरी कुठे बोलते, ही मोगल काय, ती बारकी बाजूची आहे तीच घे. ही हा, ही अख्खीच आहे ती लावला. ते बंद झाला बघ कॅमेरा. असं ही जगणार नाही. एवढी मोठी नेऊन कसं जमल. त्याची फांद पण जगते, पण नको काढू ती.
तर मित्रांनो आहे ना, आता आम्ही या परसावत आहे ना माडी सोडा आलो होतो झाडाची जास्वंदीची. तर बघा इथे ही हा गणेशला अनिशा कुठला झाड आहे हा सदाफुली हां सदाफुली ना वाटतं सदाफुली. किती आला तर बघा मित्रांनो चिक्कू आला आहे. तर आता मी तुम्हाला चिक्कू दाखवतो. एकदम गोड चिक्कू आहे, मोठे मोठे चिक्कू झाले. ते काढतो गावात. दे पकड मी चढतो वरती. कोलेरू किती आहेत त्याच्यावरती ना. थांबा मला ती पिशवी घेऊन येऊ द्या. मग हातात घेऊन जाल ना. त्यामध्ये चिक्कू पिशवी मित्रांनो चिक्कू काढतोय कारण चिक्कूवर खूप चिक्कू झालेत आणि एवढे एवढे मोठे मोठे झाले. तर 1-2 दिवस जर तांदळात ठेवले ना तर लगेच पिकून जातील. वेस्ट कशा घालवायचे जर आता फ्रीमध्ये भेटता येते. मित्रांनो इकडे यांचा परसाव आहे. हा बघा घराच्या पाठच्या साईडला जी जागा असते एक्स्ट्रा त्याला इकडे परसाव म्हणतात. आणि हा यांचा परसाव. बारीक चिकू आहे हे यांच्या मुली वाटतं उरे नाही आता काय करू जर उठला ना हुऱ्यान तर पळायला लागेल मला. त्याला टच करू नका. तुमच्याकडं हुऱ्यान आहे ना हुऱ्यान हुऱ्यान म्हणजे काय असतं तर मुंग्यांचा एक एक कोटा असतो. म्हणजे कोटा म्हणजे मुंग्यांचं घर असतो झाडावर. आणि जर हल्ला झाड तर ह्या एक एक मुंगी एकेका पानापर्यंत पोचते आणि हमला करते जो झाडावर झाड आहे त्याच्यावर. तर खूप जपून चढायला लागतो आणि मुंगी एवढी चावते ना तिथे पळता येणार नाही तुम्हाला. जवळजवळचे काढतो. त्या फांदीवरचेच मोठे मोठे आहेत वरती. फायनली चिक्कू काढले आता. हे बघा एवढे भेटले. खूप चिक्कू भेटले तरी पण 3 डझन तरी चिक्कू असतील. तर आता झालं दमलो. इकडं हा दाखवतो कच्चा आहे. तर आता जाऊया आपला झाडं लावायला पुढं. आता टोपी घ्या माझी. तर मित्रांनो आता आहे ना आपण माती आणूया. माती आणि थोडं शेण जेणेकरून आपल्या झाडांना शेण टाकून थोडं पौष्टिकता भेटेल. शेतातली सुपीक माती पाहिजे. तर मित्रांनो दोन बारण्या घेऊन गेलो आणि ह्या 2 आता घेतोय. स्टाईल बघ नाही हा पावडा आहे ना फावडा त्या फावड्यावर असे ठेवायची असे घेऊन चला झाड. मित्रांनो माझ्याकडे बघा 1 2 3 4 5 6 7 8 झाडं लावायला बारण्या भेटल्यात. त्याला होल पण वाढायला लागतील ना. मित्रांनो चुलीवर आहे ना हे तिकडं पेटेल. आता भाजला ना थोडासा चुलीवर चाकू गरम करून हे थोडंसं वरचं भाग कट करून घेतो. हे आकोड आहे ना त्याच्यामुळे मार्केटमध्ये जाणार नाही. हे कट केल्यानंतर मस्त
मित्रांनो बघा मी तुम्हाला सांगतो काय काय लावलं. ही सदाफुली आहे, कढीपत्ता आहे, आबोली आहे, जास्वंद आहे, ही पण आबोली आहे, ही मोगरा आहे आणि एक अजून चहाची पत्ता आपल्याला लावायची आहे. त्या भांड्यामध्ये लावून घेतल्याशिवाय ते शांत नाही बसणार. जास्त झालं हाती रोज पण त्या आतमध्ये अजून माती पूर्ण घेऊनच झाली. नाही जास्त कोकमीला पाणी घालत जा. अहो एक पाणी घेऊन 3 कोकमीला किती घालायला पाहिजे लागते. भेटायचं कुठं मला मित्रांनो हे बघा आज ही सदाफुली आहे, हे कढीपत्ता झाड आहे, ही आबोली आहे, ही जास्वंद आहे, ही पण आबोली आहे, ही मोगरा आहे आणि ही आज नवीनच लावतो आता आम्ही. ही आहे चहाची पात. ही चहाची पात चहामध्ये टाकतात, गवती चहा याला म्हणतात. तर अशी ही मला वेळेअभावी जास्त लावता आली नाही झाडं, पण नेक्स्ट टाईम अजून झाडं लावणार आहे इथे आमच्याकडे. हा पूर्ण मला भरायचा आहे, मला करायचं आहे. मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.